कधी-कधी काय होतं ना, भाजी-पोळी खावीशी वाटतच नाही. तेव्हा असं मुगाचं मेदगं बनवायचं. बनवायला अतिशय सोपं आणि खायला म्हणाल तर एकच नंबर. भातासोबत तर खूप छान लागतं. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. करायचं काय, तव्यावर मूग चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. मूग भाजले की कुकरमध्ये भाजलेले मूग टाकायचे. शिजण्यासाठी पाणी टाकायचं. किंचित तेल टाकायचं. कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मूग मऊ शिजतात. मूग शिजले की थोडी पळीनी स्मॅश करून घ्यायचे. लगेच फोडणी करायला घ्यायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे टाकायचे. जिरे तडतडले की लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा. छान परतून घ्यायचा. एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. टोमॅटो परतून घ्यायचा. हळद टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. बाकीचे कोणतेच मसाले टाकायचे नाही. लसूण आणि हिरव्या मिरचीनेच याची टेस्ट खूप छान लागते. शिजवलेले मूग टाकायचे. गरजेनुसार पाणी टाकायचं. खूप जास्त पातळ नाही करायचं. भाजीला चांगली खळखळ उकळी आणायची. शेवटी भरपूर कोथिंबीर टाकायची. जेव्हा घरात भाजीला काहीच नसतं किंवा काहीतरी वेगळं खावंसं वाटतं, तेव्हा असं मुगाचं मेदगं बनवायचं. आमच्याकडे याला मुगाचं मेदगं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्कीच ट्राय